350 वर्ष गुलामगिरीत पडलेला सह्याद्री ज्वालामुखीसारखा जागा झाला. छत्र अथांग सिंधुसागर आणि अजिंक्य सह्याद्री एक झाले आणि हिंदवी स्वराज्य जन्माला आले. एकामागून एक गडकोट स्वतंत्र झाले आणि त्यातच एक अभेद्य आणि अजिंक्य गड शिवरायांनी काबीज केला आणि गडांचा महाराजा किल्ले रायगड. महाराजांनी रायगड काबीज केला सन 1656च्या एप्रिल महिन्यात. उभ्या दख्खनच्या मुलखात रायगडासारखा दुसरा गड नाही. रायगड बुलंद आहे, बाका आहे, बेलाग आहे. उत्तुंग पहाडांनी गडाला गराडा घातलाय. सीतेच्या हृदयात रावणाला प्रवेश मिळणं जसं अशक्य, तसा स्वराज्याच्या शत्रूला रायगडात प्रवेश मिळणं ही अशक्य होतं. रायगडात शत्रू शिरेल फक्त फितुरी झाली तरच. आणि राजधानीच्या दृष्टीनं गडावरती वेगवेगळी बांधकामं करण्याचा हुकूम महाराजांनी हिरोजी इंदुलकरांना दिला. हे हिरोजी इंदुलकर स्वराज्याच्या बांधकाम खात्याचे सुभेदार होते. जगदीश्वराचं मंदिर साय संगीन बांधून पूर्ण झालं आणि हिरोजींच्या अंतःकरणातील भाव या पायरीवर असा व्यक्त झाला. सेवेचे ठाई तत्पर हिराजी इंदुलकर. रायगडचे हे चिरेबंदी रखवालदार. माणसं बेईमानी बनली, पण ह्या चिरेबंदी शिलेदारांनी मात्र अस्मानी आणि सुलतानी हल्ले आपल्या छातीवर झेलीत झेलीत गडाच्या महादरवाजाचं रक्षण केलं. शक्तीने मिळती राज्ये, युक्तीने कार्य होत असे. भवानी तलवार आणि गनिमी कावा हीच ती शक्तियुक्ती होती. त्या शक्तियुक्तीनंच हिंदवी स्वराज्य स्थापन झालं. त्या शक्तियुक्तीचा श्रीमंत योगी इथं नांदत होता या बालेकिल्ल्यात. बालेकिल्ल्याचा आणि राजसभेचा हा दरवाजा, गडावरचा उंच ठिकाण, हे शिवमंदिर. आणि हा कुशावर्त तलाव. गंगासागर. बालेकिल्ल्याचं प्रतिबिंब या गंगासागरात तरळू लागलं. गंगासागराच्या तीरावर हे डौलदार मनोरे उभे राहिले. हे बांधताना हिरोजी इंदुलकरांनी सारं कौशल्य